धनंजय देशमुखांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेताच बीडमधील खोट्या गुन्ह्याचा पर्दाफाश। बीड पोलिसांनी तात्काळ प्रसिद्धी पत्रक काढत गुन्हे खोटे असल्याचे केले स्पष्ट। धनंजय देशमुख यांनी शनिवारी रात्री आपल्याला शेतकरी राजा हॉटेलवर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करत समाधान खिंडकर याने बीड ग्रामीण पोलिसात तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पहाटे धनंजय देशमुख यांच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। धनंजय देशमुख यांनी पिस्तूल लावली म्हणून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती राज्यभरात पसरली। शाळा किंवा कोचिंग क्लासेससाठी बीड शहरातील हिना मंगल कार्यालयाचे हॉल आणि जागा किरायाने देणे आहे। सर्व सुविधायुक्त भव्य 4 हॉल, प्रशस्त आणि निसर्गरम्य वातावरण, बेसिन आणि 24 तास पाणी उपलब्ध, पार्किंग लॉट, समोरील भागात खुले मैदान, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, आवश्यकतेनुसार बदल करून दिले जातील। पत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखे शेजारी हिना हॉटेलच्या पाठीमागे, जालना रोड, बीड। दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले। यानंतर बीड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शेतकरी राजा हॉटेलवर पोहोचले। तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे होते, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली। यानंतर तेथून त्यांनी थेट बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले। पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी सांगितले की माझ्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा खोटा आहे, माझी तक्रार आहे ती पण घ्या। त्यांनी तक्रार देताना सांगितले की धनंजय मुंडे यांनी काळी स्कॉर्पिओ गाडी मला आडवी लावली। समाधान खिंडकर माझा माणूस आहे असे म्हणून हवेत 2 गोळ्या झाडल्या आणि धमकावले। धनंजय देशमुख यांची बीड ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण फिर्याद टाईप करून घेतली, मात्र गुन्हा दाखल केला नाही। फिर्याद टाईप होईपर्यंत IPS अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले। या दरम्यान मोठ्या हालचाली दिसून येत होत्या। IPS अधिकाऱ्यांनी सर्व बाजू जाणून घेतल्यानंतर CCTV फुटेज जप्त केले। तब्बल 7 तासाच्या चौकशी आणि तपासानंतर IPS अधिकाऱ्यांनी पुढे येऊन हे गुन्हे खोटे असल्याचे सांगितले आणि एक प्रसिद्धी पत्रक देखील जारी केले। कि हम यहाँ पे आए, जो भी प्रीलिमिनरी इंक्वायरी है, फुटेज वगैरह हमने देखा है, तो पता लगता है कि जो गंभीरता से गुनाह दाखिल किया गया है उतना गंभीरता केस में नहीं दिखा देता है। FIR करते समय कुछ चेक नहीं किया था क्या? इसके बारे में भी कुछ चेक किया जाएगा? सर्टनली जब एनी पर्सन जो भी जो फिरियाद देने आते हैं पुलिस स्टेशन, तो FIR लेना हमारा फर्ज बनता है। तो FIR ले लिया, क्योंकि CCTV फुटेज वगैरह ले लिया। उसके बाद अभी हम डीप एनालिसिस सब कुछ किया, गंभीरता नहीं है तो अकॉर्डिंगली गुनाह घटा दिया जाएगा एंड अकॉर्डिंगली प्रोसीजर एक्शन विल बी टेकन। नहीं, ये गुन्हा तो खोटा ही है। असे गंभीर आरोप आणि गंभीर गुन्हे दाखल झाले। मात्र घडलेला खरा घटनाक्रम नेमका काय आहे ते पाहूया। बीड येथून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतकरी राजा नामक हॉटेलवर धनंजय देशमुख, रील स्टार रविराज साबळे आणि त्यांचे काही मित्र अंतरवालीहून परतत असताना जेवणासाठी थांबले होते। यावेळी समाधान खिंडकर तेथे आला। त्यानंतर त्याने धनंजय देशमुख यांचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली। गेल्या अनेक दिवसांपासून समाधान खिंडकर हा धनंजय देशमुख यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करत आहे। यामुळे अंगरक्षकाने आणि हॉटेलमधील 2 युवकांनी त्याला व्हिडिओ काढू नको म्हणत मज्जाव केला आणि हॉटेलमधील तरुणांनी त्याचा मोबाईल घेतला। या दरम्यान हॉटेलमधील 2 तरुण आणि समाधान खिंडकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली। या दरम्यान धनंजय देशमुख यांनी केस आणि बीड पोलिसांना याबाबतची माहिती दिली। यानंतर बीड ग्रामीण पोलीस तिथे दाखल झाले आणि सर्वांना पोलीस ठाण्यात नेले। पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आपल्याला पिस्तूल लावल्याचा आरोप खिंडकर यांनी केला। मी शेतकरी राजाला जेवायला गेलो होतो, तर तिथं माझं इंस्टा लाईव्ह चालू असताना त्याचे जे बॉडीगार्ड आहेत कुणाचे, आपले धनंजय देशमुखचे, त्यांनी माझं लाईव्ह बंद केलं, मोबाईल घेतला। त्याच्यानंतर आमच्यासोबत धक्काबुक्की केली। धनंजय देशमुखने तिथं माझ्या डोक्याला त्या बॉडीगार्डच्या कमरेचं पिस्टल काढून लावलं। तर आणि तेवढं होऊन पण गुन्हा त्यांनी माझ्यावर दाखल केला। आम्ही पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला। यावेळी धनंजय देशमुख यांनी सांगितले की असा काही प्रकार घडलेला नाही। CCTV तपासा आणि नंतर जी कारवाई करायची ती करा। यानंतर पोलिसांनी धनंजय देशमुख यांच्याकडून एक तक्रार लिहून घेतली। हॉटेलमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत धनंजय देशमुख यांनी एक फिर्याद दिली, ज्यामध्ये खिंडकरने धमकावल्याचा आरोप होता। पोलिसांनी देशमुखांना सांगितले, आम्ही वेगळा काही गुन्हा दाखल करणार नाही, तुम्ही जा। धनंजय देशमुख निघून आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध समाधान खिंडकर याने तक्रार देत पिस्तूल लावल्याचा आरोप केला। यावरून पोलिसांनी थेट हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली धनंजय देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला। सकाळी धनंजय देशमुख यांनी थेट धनंजय मुंडे यांनी मला अडवून 2 राऊंड हवेत फायर केल्याची तक्रार दिली। यानंतर संपूर्ण यंत्रणेत खळबळ उडाली आणि तपासाला वेगाने सुरुवात करण्यात आली। IPS अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तब्बल 7 तास तपास झाला। CCTVत धनंजय देशमुख यांच्या गाडीजवळच असल्याचे दिसले। धनंजय देशमुख किंवा खिंडकर हे एकमेकांच्या जवळही गेलेले नव्हते। काही लोकांचे जबाब देखील नोंदवले। यावरून दोन्ही गुन्हे खोटे असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी गुन्हे खोटे असल्याचे स्पष्ट केले आणि तसे प्रसिद्धी पत्रकही काढले।
प्रत्यक्षात समाधान खिंडकरने इंस्टाग्रामवर लाईव्ह केले होते, ज्यामध्ये तो धनंजय देशमुख आणि इतरांना दाखवत होता. यावरून पोलिसांनी फक्त त्याला व्हिडिओ काढू नको असे सांगितले. यानंतर हॉटेलमधील 2 तरुण आणि समाधान खिंडकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या व्यतिरिक्त तिथे काहीच घडलेले नव्हते. आपल्यावर थेट हत्येचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा दाखल होतो. या उद्गिवेतून धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध प्रतिक्रिया दिल्याने स्पष्ट झाले. त्या विरोधात फिर्याद होती, मात्र आता तपासात पोलिसांनी प्रेस नोट काढली. काय नेमकं तिथे घडलं होतं? ही फिर्याद सकाळी 4:57 झाली. 1:30 वाजता माझं मेडिकल करण्यात आलं. कारण का मी ही फिर्याद होत होती त्यावेळेसच सांगितलं होतं की गुन्हा नोंद करा 100%, परंतु व्हेरिफिकेशन करा, व्हेरीफाय करा. परंतु तसं न होता घाई कशाची झाली होती हे मला माहीत नाही. आणि शेवटी तुम्ही बघितलं की आत्ता प्रेस नोट आली की हे जे गुन्हे झालेले आहेत ते म्हणजे व्हेरीफाय न करता झालेले आहेत, म्हणून त्यांनी प्रेस नोट काढली आणि प्रेस नोट काढून सगळ्यांना सांगितलं की ह्याचा योग्य तपास होईल आणि हे आत्ता तात्पुरती हे जे काही माहिती दिलेली आहे ती खोटी आहे असं त्यांनी तक्रार काय होती? नेमकी तक्रार काय होती? आमची तक्रार अशी होती की आम्ही रात्री शेतकरी राजा या हॉटेलवर फॅमिली सेक्शनला रविराज साबळे माझे मित्र आणि आम्ही तिथं थांबलो होतो. आणि त्यावेळेस काही तिथं चुकीचे प्रकार घडले होते, जी इन्फॉर्मेशन आम्ही केज पोलीस स्टेशनचे PI यांना दिली होती. मग त्याच्यानंतर पोलीसची गाडी आली. त्याच्यानंतर जे काही प्रकार घडले ते मी सगळं सविस्तर सांगितलं होतं. आणि इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहेत त्यांच्यावर माझा भरोसा होता. त्यांना मी सांगितलं की हे सगळं व्हेरीफाय करून करा, परंतु त्याच्यामध्ये गडबड झाली. त्यांनी सकाळ उजडू न देता रात्री 4:57 गुन्हा नोंद केला. आणि मी आज सकाळी SP ऑफिसला आलो दुपारी आणि पुन्हा बीड ग्रामीणला इथं मी दुपारपासून आहे. आत्ता ज्यावेळेस खरं तर DYSP साहेबांचा 5-6 तासाचा वेळ या पोलीस स्टेशनला आपण बघितला सगळ्या पत्रकारांनी गेलेलं, तर हे सगळं निष्फळ आहे. यातून असं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही अशी विनंती केली की खोटी तक्रार घेताना किंवा करताना व्हेरिफिकेशन करा. आणि मी तेच सांगत होतो, परंतु त्यांनी व्हेरिफिकेशन न करता गुन्हा नोंद केला होता माझ्यावर, तो आता मागे घेण्यात आला. मात्र तुम्ही देखील फिर्याद दिलेली होती. तुमची काय फिर्याद होती आणि नेमकं तिथं काय घडलं? तिथं जी परिस्थिती झाली त्याची मी इन्फॉर्मेशन दिली होती फक्त की इथं अशी अशी परिस्थिती आहे, ती हाताबाहेर जाऊ नये किंवा तिथं काही गैरप्रकार घडू नये म्हणून मी PI साहेबांना इन्फॉर्मेशन दिली. त्यांनी माझ्या मी रात्री सांगत होतो, अंगरक्षक सांगत होते की धनंजय भैया गाडीच्या खालीच उतरले नाहीत तर बाकीच्या काही गोष्टी घडायचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही सांगत होतो की CCTV फुटेज बघा, परंतु तसं न होता गुन्हा नोंद झाला होता. म्हणून मी आज सकाळपासून बऱ्याचशा बातम्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून बघितल्या की फरार आरोपी झाला किंवा समजा अटक झाली, अरेस्ट झाली. तर मी स्वतः SP ऑफिसला गेलो अगोदर, पुन्हा इथं बीड ग्रामीणला आलो आणि सगळी इन्फॉर्मेशन DYSP साहेबांना घेतली. त्यातून असं निष्पन्न झालं की हा गुन्हा हा चुकीचा आहे.